दोन वाक्य माहित करा. कॅल्क्युलेट द मीन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग खाली जी माहिती असते ती माहिती संकल्प पदमालेमध्ये आहे, तो डाटा त्या खंडित पदमालेमध्ये आहे की साध्या पदमालेमध्ये आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी काय केलं त्यांनी गुण दिलेले आहेत. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80 हे गुण दिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. 10 ते 20 मार्क पडणारे विद्यार्थी 4 आहेत. म्हणजे ह्या गटामध्ये बसणारे विद्यार्थी 4 आहेत. 20 ते 30 या गटामध्ये बसणारे विद्यार्थी 8 आहेत. 30 ते 40 या गटामध्ये बसणारे 13 विद्यार्थी, 40 ते 50 मध्ये 18 विद्यार्थी बसतात, 50 ते 60 मध्ये 12, 60 ते 70 च्या गटामध्ये मार्क पडणारे विद्यार्थी 7 आहेत आणि 70 ते 80 या गटामध्ये बसणारे विद्यार्थी 5 आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर दिलेला जो गुण आहे त्याला म्हणायचं यक्स, दिलेले जे विद्यार्थी आहे त्याला म्हणायचं य. ओके, डायरेक्ट एक्स आणि एम म्हटलं असेल तर तुम्हाला परत एक्स आणि एम घ्यायची गरज नाही. डायरेक्ट म्हटलं नसेल तर तुम्हाला परत काय करावं लागेल, एक्स नव्याने परत हा दुसरा कसा मांडायचा याला एक्स म्हणून आणि हा एफ दुसरा कसा मांडायचा. त्यानंतर काय करायचं, एफ ची सगळ्यांची बेरीज करायची त्याला म्हणायचं एन. काय आली एन बरोबर 67 म्हणजे 4 अधिक 8 8 अधिक 13 जी काय 4 8 12 12 13 असं करत बेरीज करून जी काय करायची त्याला 67 जी काय खाली 67 आता 67 लिहिली म्हणजे त्याला म्हणायचं एन. त्यानंतर काय करायचंय आपण खंडित पदमालेमध्ये काय करतो की x म्हणजे एक संख्या गृहीत धरतो. आता x कुठे आहे याच्यातली कोणती संख्या गृहीत करायची, कोणती तरी सेंटरची संख्या गृहीत करायची असं गृहीत करू आपण. तर 40 ही संख्या धरली तर 50 ला सोडता येत नाही, 50 धरलं 40 होतं. म्हणजे हा एक गट आहे, या गटातली संख्या गृहीत करायची तर एक संख्या पकडता येत नाही, एका गटाला पकडता येत नाही. म्हणून मग काय करायचंय आपल्याला याचा मध्यबिंदू काढायचा आहे, मिड व्हॅल्यू काढायची आहे त्याला म्हणायचं एमबी. काय म्हणायचं एमबी. एमबी कसा काढतात तर ह्या दोन गटांची बेरीज भागिले दोन गटांची बेरीज म्हणजे एमबी बरोबर या दोन गटांची बेरीज म्हणजे एमबी बरोबर L2 प्लस L1 भागिले 2 किंवा L1 प्लस L2 भागिले 2. पण लहान संख्याला L1 म्हणा, मोठ्या संख्येला L2 म्हणा आणि या दोघांची बेरीज 10 आणि 20 किती आहे 30 भागिले 2 बरोबर 15. आणि लक्षात असं पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 10 अधिक 20 भागिले 2 आणि किती 15. मग ते येणारे जे मूल्य आहे इथे द्यायचे एमबीच्या गटामध्ये 10 ते 20 त्याचा एमबी किती आहे 15 किंवा डायरेक्ट पण होऊ शकता 10 ते 20 च्या सेंटर मध्ये संख्या 15 येते, 20 ते 30 मध्ये 25 संख्या सेंटर मध्ये येते, 30 ते 40 मध्ये 35, 40 ते 50 मधला मध्यबिंदू 45, 50 ते 60 च्या मध्यात येणारी संख्या 55, 60 आणि 70 च्या मध्यात येणारी संख्या 65, 70 आणि 80 च्या मध्ये येणारी संख्या 75. आपण काय केलं एक तर डायरेक्ट बेरीज करू शकतो 70 आणि 80 यांची एकत्रित बेरीज करा त्याला भागिले 2 करा किंवा यांच्या सेंटर मध्ये जी संख्या आहे त्याची संख्या डायरेक्ट द्या त्या आपल्याला म्हणायचं एमबी. आता एमबी मधली एक संख्या आपल्याला गृहीत करायची आहे. एमबी मधली कोणती एक संख्या गृहीत करा, आपण सेंटर मधली 45 ही संख्या गृहीत धरली. ती गृहीत करून काय करायचं आहे तसं साध्या पदमालेमध्ये किंवा खंडित पदमालेमध्ये आपण डीएक्स करतो तसं डीएक्स काढून घ्यायचा आणि जो गृहीत धरला त्याच्याकडे काढून टाकायचा याच बरोबर 45. मग आता 15 मधून 45 गेले -30 राहिले, 25 मधून 45 गेले -20, 35 मधून 45 गेले -10 आणि 45 मधून 45 गेला 0, 55 मधून 45 गेले 10, 65 मधून 45 गेले 20, 75 मधून 45 गेले 30. मोठ्या संख्येतून जेव्हा गृहीत झालेली संख्या आपण वजा करतो तेव्हा ती सगळी प्लस मध्ये येते आणि छोट्या संख्येमधून जेव्हा गृहीत झालेली संख्या वजा घेते तेव्हा ती सगळं मायनस मध्ये येते. आलं लक्षात? कारण 15 मधून 45 वजा होतात का नाही, म्हणून त्या ठिकाणी काय आलं 15 मधून 45 वजा केल्यावर कॅल्सीवर काय येईल आपल्याला मायनस ची संख्या येईल. डीएक्स काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे नेहमीप्रमाणे एफडीएक्स काढायचा आहे. एफडीएक्स कसा काढता, एफ गुणिले डीएक्स. हा एफ
आणि हा dx या दोघांचा गुणाकार म्हणजे याची पहिली संख्या आणि याची पहिली संख्या या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 30 120 हे प्लस मध्ये आहे हे मायनस मध्ये आहे म्हणून मायनस घ्यायचं. प्लस मायनस मायनस 120 8 गुणिले 20 160 13 गुणिले 10 130 हे प्लस आहे हे मायनस आहे मायनस हे प्लस आहे हे मायनस आहे मायनस. ओके 18 गुणिले 0 18 ला किंवा कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर शून्य येतं हे लक्षात ठेवा. 18 गुणिले 0 0 12 गुणिले 10 130 7 गुणिले 20 140 5 गुणिले 30 150 सरळ सरळ कॅल्क्युलेटरवर वापरायचं आहे आपल्याला. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे. सरळ कॅल्क्युलेटर टाकायचं 5 गुणिले 30 150. त्यानंतर काय करायचं मायनस मायनस वाल्यांची बेरीज करायची ती आली मायनस 410 प्लस प्लस वाल्यांची बेरीज करायची ती आली प्लस 410 प्लस 410 मधून मायनस 410 गेले 0 410 मधून 410 गेले 0 म्हणून समेशन एफडीएक्स बरोबर 0. मग हा जो दिलेला डाटा आहे त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा. n बरोबर किती आहे 67 x बरोबर किती आहे 45 समेशन एफडीएक्स किती आला 0. हा डाटा मांडल्यानंतर हे सूत्र लिहायचं a बरोबर x अधिक समेशन एफडीएक्स भागिले n. म्हणून a बरोबर x ची किंमत किती आहे आपण 45 गृहीत धरलेली आहे म्हणून 45 अधिक ना अधिक समेशन एफडीएक्स किती आलं आपलं 0 n किती आहे आपलं आलेलं उत्तर 67 हे अंक आपण त्यात मांडून टाकले. त्यानंतर a बरोबर 45 ला 45 अधिक ना अधिक कोणत्याही शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं म्हणून इथं 0 देऊन टाकलं. शून्याला दुसऱ्याने भागलं 0 आलं. 45 अधिक 0 45 म्हणून 45 मध्ये 0 मिसळले म्हणजे 45 राहिले. एखाद्या संख्येमध्ये एखादी शून्य संख्या मिसळली किती संख्या राहिली म्हणून 45 मध्ये 0 मिसळले 45 a बरोबर 45 म्हणजे b बरोबर 45 असं उत्तर आहे. फक्त नवीन काय वाटतंय तुम्हाला एवढी काढता आला तर तुम्हाला नेक्स्ट ऑलरेडी तुम्ही कधी पण मध्ये काढलाय तर ते तुम्ही ऑलरेडी काढलाय हे सूत्र तेच आहे. सूत्रामध्ये पण काय बदल झाला नाही. अशा प्रकारे बीचं गणित करता येतो. ओके समजलं का?